पशुपालक मित्रांनो नमस्कार. मी अरविंद पाटील. मित्रांनो, आता जुलै महिना चालू झालेला आहे आणि शासनाकडनं जी काय स्किनचे डिसीज होते म्हणजे लंपी हा आजार होता. मला वाटतं मागच्या 2-4 वर्षामध्ये लंपीनं खूप काही असं थैमान घातलेलं होतं. सगळ्यात महत्वाचा विषय कुठला की आपण ज्या गायी आपल्याकडे असतील, म्हशी असतील, रेड्या पाड्या असतील, या सगळ्यांच्या मध्ये असं दिसून आलं की तो आजार जो होता, जो लंपी सारखा जो आजार होता, जे स्किनचे डिसीज होते, तर ते एक त्वचा रोग होता. पण इतका भयानक होता, काही काही जनावर सुद्धा या ठिकाणी मृत्युमुखी पडली. याच्यामध्ये बघितलं तर देशी जनावरांच्या मध्ये जास्त इफेक्ट दिसून आला. अंगावर गांद्या उठणं, जखमा होणं. त्या जनावरांची जवळजवळ 1 महिना, 2-2, 4-4 महिने झाला अंगावरच्या गांद्या कमी झाल्या नाहीत. त्या ठिकाणी आमच्या सुद्धा 2 कालवडींना तो लंपी आजार झालेला होता. बाकीच्या 2चा कमी आला. जवळजवळ जेवढं देशी ब्रीड आहे त्याला जास्त झालं. पण देशी संपल्यानंतर म्हणजे देशी जनावराला आजार तो पकडल्यानंतर एचएफ मध्ये आणि जर्सी मध्ये सुद्धा तो दिसून आला. सगळ्यात महत्वाचा अंगावरती गांद्या उठणं, त्याचबरोबर त्या जनावराला 104-105 ताप होणं. आता ते कुणाकुणाच्या त्या जनावराच्या डोळ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी उठलं. सगळ्यात महत्वाचं कासेवरती, अगदी जिभेला सुद्धा फोड, तोंडामध्ये, अंगाच्या कुठला एकही अवयव असा सोडला नाही की त्या जनावराला तो त्रास झाला नाही असं नाही. प्रत्येक जनावराला त्या ठिकाणी त्रास झाला. त्याचबरोबर प्रॉपर शासनाकडे त्या काळामध्ये वॅक्सिन सुद्धा नव्हती आणि त्याच्यामुळं ट्रीटमेंट करणाऱ्याला सुद्धा कळलं ना की नेमकं काय करायचं आहे. तर मित्रांनो, त्या काळामध्ये खूप काही असे वेगवेगळे प्रयोग सुद्धा आम्ही त्या ठिकाणी केले की कुठल्या प्रयोगानं तो आजार कव्हर होईल काय. तर याच्यामध्ये एकच या ठिकाणी एक कारण पुढे आलं, ते म्हणजे प्रॉपर शासनानं त्याच्यावरती वॅक्सिन तयार केली पाहिजे. तर मित्रांनो, आता जुलै महिना चालू आहे. मला वाटते 15 ते 20 दिवस, 1 महिना झालं शासनाकडं हे लंपीचं जी काय लस आहे ही आपल्या जिल्हा परिषदेच्या दवाखान्यामध्ये आलेली होती. आमच्या गोट्यावरती डॉक्टर आलेले होते, पण आम्ही त्या ठिकाणी ते औषधं घेतली आणि या ठिकाणी आता आपलं या ठिकाणी पोहोचायला चालू आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की आपल्या देशी जनावर असू देत किंवा संकरित जनावर असू देत, आणि याच्यामध्ये खास करून गाय, हा आजार म्हशीला होत नाही. पण माझी विनंती आहे तुम्हाला, तुमच्या गोट्यातल्या जर्सी गायी असतील, एचएफ गायी असतील, रेड्या पाड्या सगळ्यांना या ठिकाणी आपल्याला हे वॅक्सिन या ठिकाणी द्यायचं आहे. तर मित्रांनो, डॉक्टरांच्याकडनं हे आम्ही काल घेतलेलं होतं. तर मी एक काल घेऊन या ठिकाणी हे 4 टेम्परेचरच्या फ्रीजला ठेवलं होतं. या ठिकाणी ही एक सांगायला झालं तर एक पावडर आहे. हे यात काय करायचं, डायल्यूट करायचं आहे. त्याच्यासोबत हे या ठिकाणी अशा पद्धतीच्या व्हाईल मिळतात. हे एका जनावराला सबकट म्हणजे मासाच्या आणि कातडीच्या या ठिकाणी मध्ये द्यायचं आहे, जे याला सबकट म्हणूया. तर 1 ml या ठिकाणी आपल्याला ते द्यायचं आहे. सगळ्यात महत्वाचा विषय काय, हे जनावराला दिल्यानंतर जरासं व्यवस्थित ते त्वचेमध्ये पसरण्यासाठी थोडंसं त्याला आपण पसरायचं आहे. आणि शेवटचा महिना म्हणजे 8वानी महिना, आता आम्ही आता 8व्या महिन्यापर्यंत आम्ही स्वतः रिस्क घेणार आहे. शेवटचे 1.5 महिने 2 महिने नको असं सांगितलेलं आहे. पण तुम्ही काय करा, शेवटचा महिना 1.5 महिना नाही टोचलं तरी चालेल. कालवडींना पण 4 महिन्याच्या वर्षाला 1 मिली आणि गाईला पण 1 मिली सबकट या ठिकाणी द्यायचं आहे. तर आपण आता एक काम करूया, या ठिकाणी हे द्यायचं नियोजन करूया. प्रत्येकानं जिल्हा परिषदेच्या अशा या वॅक्सिन किंवा लसीकरणामध्ये खूप चांगली साथ द्या. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्या डॉक्टरांना साथ द्या, शासनाला साथ द्या. आपली जनावरं अजिबात बाधित करू नका, कारण आता गायींची आणि म्हशींची संख्या प्रत्येक राज्यामध्ये घटत आहे, अजिबात वाढत नाहीत आहेत. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. कारण काही चुकीच्या अज्ञानामुळे डेअरी व्यवसाय बंद पडत आहेत. काही चुकीच्या आउटब्रेक जर आला, अशा पद्धतीचं जर वॅक्सिन नाही झालं, लसीकरण जर नाही केलं, तर अशा पद्धतीची जर असा काय आजार आला तर 100% आपल्या राज्यातली जनावर काही किंवा देशातली जनावर मरून जातील. त्याचबरोबर गाभाच्या तक्रारीमधनं सुद्धा म्हणजे असे धोके होत आहेत. ह्या धोक्यामधनं बरीचशी जनावर आपल्याला या ठिकाणी वेगळ्या मार्गावरती जाताना दिसतात. तर पशुपालकांनो, अजिबात असं हे सगळे विचार गांभीर्यानं घ्या. सगळ्यात महत्वाचा विषय की आपल्या जनावर किंवा आपला डेअरी व्यवसाय हा खूप चांगल्या पद्धतीनं, हा रोजगाराचा विषय, प्रत्येकाला 2 पैसे हवेत. तर प्रत्येकानं जर अशा पद्धतीचं जर काम केलं तर खरोखर हा रोजगार खूप चांगल्या पद्धतीचा उभा राहील. शेतकऱ्याला आधार मिळेल. शेताला जर शेणखताचा उपयोग करायचा असेल तर शेती सुद्धा या ठिकाणी पुढे जाणार आहे. शेती जर पुढे गेली तर निश्चितपणानं आपल्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला आम्ही अन्नधान्याचा पुरवठा करू शकू. म्हणजेच काय, जनावरं म्हणजे पशूंचं संवर्धन केलं पाहिजे, जनावरांचं संवर्धन केलं पाहिजे. तर यासाठी पशुसंवर्धन विभागाला किंवा शेतकऱ्याला या ठिकाणी आपल्याला साथ दिली पाहिजे. तर यासाठी हा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवत आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यानं लंपीचं या ठिकाणी वॅक्सिनेशन करून घ्यायचं आहे. तर आता आम्ही या ठिकाणी तुम्ही बघत चला.
हे डिस्टिल वॉटर आहे, या ठिकाणी एक 5 ml घेऊया आणि याच्यामध्ये आपल्याला हे डायल्यूट करायचं आहे. चांगल्या पद्धतीने हे हलवून घेऊया आणि हेच वॅक्सिन या पूर्ण बॉटलमध्ये टाकायचं आहे. या ठिकाणी ही 100 मिलीची वाईल आहे, तर या वाईल मध्ये हे आपण डायल्यूट केल्यानंतर घालूया आणि प्रत्येक जनावराला आपण सबकट या ठिकाणी द्यायचं आहे. तर मित्रांनो, आपल्या जनावरांची काळजी आपण स्वतः पशुपालकांनी घ्यायची आहे. प्रत्येक शेतकरी टाळाटाळ करतो, असं करू नका. काही काही शेतकऱ्यांनी अजिबात टोचून घेतलं नाही, चुकीचं आहे हे. मागणं एखाद्या जनावर जर बाधित झाली तर निश्चितपणानं तुमचाच तोटा आहे. ही शासनाची या ठिकाणी ही लस आहे, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी ही लस आहे. शासनाला खूप चांगला प्रतिसाद द्या, डॉक्टरांना द्या. कंपाऊंडर येत असतात, काय नाही, दूध वगैरे कमी होत नाही. सबकट दिलं मांसाच्या आणि ह्याच्या कातडीच्या आणि मांसाच्या मध्ये सोडायचे, त्याला आपण सबकट म्हणतो. तर त्या पद्धतीनं आपल्याला द्यायचं आहे. 1 ml. आता प्रत्येकाला निडल आणि प्रत्येकाला सिरिंज हे आम्ही आणलेले आहे. आपण त्या पद्धतीने आम्ही देत आहोत. जर एवढी जर काळजी तुम्ही घेतली तर निश्चितपणानं आपल्याला खूप चांगलं या ठिकाणी आपल्याला काम करता येतं. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, जंताचं औषध देऊन घ्या. आता मी सगळ्या जनावरांना जंताचं औषध देऊन घेतलेलं आहे. हे गायीमध्ये दिले, पण एचएस नावाचा जो आजार आहे, म्हणजे ज्याला हेमरेजिक सेप्टिसेमिया म्हणतो, तर ज्याला आपण घटसर्प म्हणतो, हा म्हशीमध्ये जास्त होतो. तर आता हे झाल्यानंतर आम्ही गटसर्पची लस सुद्धा या ठिकाणी आम्ही देणार आहोत. तर मला सांगायचा उद्देश एवढाच आहे. आता हे काय करायचं, या ठिकाणी 1 मिली घेतलेला आहे, तुम्ही इथंच ठेवा. ह्याच्यात ते हे करा, मी घेतो त्यातनं ओढून घ्यायचं आणि मला देत चला. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी दिलेला आहे, सबकट दिलेला आहे. नाही, या ठिकाणी हे चोडून घेऊया. 1 ml दिलेला आहे, सबकट दिलेला आहे. आणि मी स्वतः, माझा भाऊ असेल, आम्ही सगळं वॅक्सिनेशन बरीच वर्ष झालं आम्ही या ठिकाणी आम्ही स्वतः करतो. आता ह्या गाईला, ही पण गाभण आहे, 4 महिन्याची गाभण आहे, पण या ठिकाणी आम्ही त्याला सबकट हे दिलेलं आहे. अशा पद्धतीचं कातडं पकडायचं आहे. या ठिकाणी सबकट म्हणजे कातड्याच्या आणि मांसाच्या मध्ये हळूहळू सोडायचं आहे. झालं, वॅक्सिन अगदी व्यवस्थित दिलेलं आहे. 1 ml प्रत्येकाच्या बॉडीमध्ये हे करायचं आहे, सोडायचं आहे, चोळायचं आहे. झालं वॅक्सिन, लंपीचं वॅक्सिन पूर्ण झालं. प्रत्येक पशुपालकानं आपापल्या गायींना लंपीचा आजारावरची ही लस 100% द्यायची आहे. हे आल्यानंतर काही उपयोगाचं नाही. आल्यानंतर अंगावरती घाणड्या उठणं किंवा ते डॉक्टर परेशानी भयानक होते, पैसा खर्च जातो आणि जनावर दगावतं आणि दुधाला पण कमी येतं. 10 लिटरची गाय ही एकदम म्हणजे एकदम या ठिकाणी चांगल्या 4-5 लिटरवरती येऊन पडते. त्यामुळं आपल्या जनावराला खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वॅक्सिन करणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्या देशी सुद्धा जनावरांना या लसीकरण करणं अतिशय गरजेचं आहे. आता हे गीर आहे, पण याला सुद्धा आपण या ठिकाणी वॅक्सिन दिलेलं आहे. तर आपल्याला हे थोडं रागीट स्वभावाचं असतंय, व्यवस्थित खबरदारी घेऊन. आता माझ्या गोट्याचं पूर्ण लंपी या स्किन डिसीज जो आहे, लंपी सारखा जो आजार आहे, तो 100% येऊ नये यासाठी मी खबरदारी घेतलेली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना या ठिकाणी जड दिवशी कुणीही गैरसमज, टाळाटाळ अजिबात करू नये. हे शासनाचं काम आहे. 100% तुम्ही योग्य ती मी माहिती घेतली, निडल आणल्या, सिरिंज आणल्या. मला 30 वर्षाचा अनुभव आहे, मला हे सगळं माहिती आहे. लंपी काय असतो माहिती आहे. माझ्या गोट्यामध्ये 6 ते 7 पेशंटना झालं तर 2 मयत गेली. त्यामुळे लाखो रुपयाचं नुकसान त्या काळामध्ये 3 वर्षा पाठीमागं, कारण प्रॉपर त्या ठिकाणी लसीकरण नव्हतं. यासाठी हे शासनाचे मी या ठिकाणी हे लसीकरण आणलेलं आहे या ठिकाणी. आणि प्रत्येक जनावराला 1 ml देणार आणि माझा गोटा त्या आजारापासून मी त्याचं संरक्षण करणार आहे. आता तुम्हाला कालवडीचं सुद्धा मी या ठिकाणी दाखवतो आणि तुम्ही कामाला लागायचंय वॅक्सिन देण्याच्या. आता माझ्या गोट्यामध्ये गायीचं लसीकरण झालेलं आहे. आता त्या ज्या कालवडी आहेत, ज्या 4 महिन्याच्या वरच्या आहेत, त्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी देणार आहे. सगळ्यात महत्वाचं, कुठलंही देशी गोवंश तुम्ही सोडू नका. याच्यामध्ये गीर असेल, सायवाल असेल, तुमच्याकडे खिलार असेल, प्रत्येक एचएफ असेल, जर्सी असेल, रेड्या पाड्या सगळ्या या ठिकाणी टोचून घ्यायच्या आहेत.
तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी जर लक्ष दिलं तर 100% आपला डेअरी व्यवसाय एक नंबर राहणार आहे. पण आजार आला तर दादानो पैसा वाया, दूध नाही, आणि विनाकारण त्या कामगारापासून मालकापर्यंत आणि मालकापासून त्या डॉक्टरपर्यंत आणि शासनापर्यंत प्रत्येकाला याच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. दूध संघाला दूध सुद्धा त्या ठिकाणी कमी प्रतीचं, हलक्या प्रतीचं, आणि वरून जेवढं आम्ही औषधं वरती टोचणार आहे हे सगळं दुधामध्ये या ठिकाणी घटक येणार आहे. तर यासाठी माझी विनंती तुम्हाला अशी राहील, आपल्या जनावराला निश्चितपणाने या ठिकाणी लसीकरण आपल्याला करून घ्यायचं आहे. पशुपालक मित्रांनो, आता ज्या आपल्या कालवडी आहेत छोट्या, ज्या 4 महिन्याच्या वरती आहेत, त्यांना 1 ml या ठिकाणी औषध सपकट द्यायचं आहे या ठिकाणी अशाच पद्धतीनं. कारण लहान वासरांच्या मध्ये सुद्धा रिस्क आहे आणि सगळ्यात छोटा जीव जे असतो त्याला प्रचंड त्रास होतो झालेला आहे. अशा पद्धतीनं हे सपकट द्यायचं आहे. सोडून घ्या. तर मित्रांनो, अशाच पद्धतीनं आपल्या गोट्यातल्या गाई म्हशीला नाही पण गायीसाठी आपल्याला लंपी ह्या आजारापासून वाचवण्यासाठी शासनाची जी काय लंपी स्किन डिसीज जो आहे हा पूर्ण महाराष्ट्रात आणि देशातनं पळवून लावायसाठी आपल्याला व्हॅक्सिन करणं हे अतिशय गरजेचं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंटद्वारे तुम्ही सुचवा. माझी विनंती, अख्ख्या मी आवाहन करतो की माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ प्रमोशनसाठी नाही, आपलं पशुधन म्हणजे वाचवण्यासाठी आहे. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जरूर कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.